जय श्री कृष्णा. श्री मात्रे नमः. 2 दिवसापूर्वी पितृदोषावरील व्हिडिओ, त्याचे लक्षण आणि काही छोटे उपाय मी सर्वांसोबत शेअर केले होते आणि सगळ्यांनी खूप त्याला प्रतिसाद दिला. त्यामुळे माझ्या सर्व परिवारांना, मित्रपरिवारांना, ज्या माझ्या सगळे बंधू आहेत, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि जे काही ज्येष्ठ आहे साधनेमधले, जे गुरुतुल्य आहेत, त्यांनी आदेश दिला की पितृदोषावरील प्रमुख उपाय आपण काय केले गेले पाहिजे. तर आज सविस्तर यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वात प्रथम की कोणकोणते उपाय केले गेले पाहिजे आणि अडचण काय येते. यामध्ये बरेच सेन्सिटिव्ह विषय आहे, त्यामुळे कोणीही विवाद न करता आपण हा विषय सर्वात अगोदर समजून घेतला पाहिजे. अनेक लोक अनेक तोडगे करतात. कोणी काही उपाय करतं, पिंपळाला पाणी टाकणं किंवा कोणी शिवलिंगावरती काही चढवतं. हे ज्याचे त्याने आपल्या आपल्या श्रद्धेने प्रत्येक सण उपाय करत असतो. परंतु हे करणंच सफिशियंट नाहीये. तुम्हाला जो शास्त्राने जो विधी सांगितलेला आहे, अनेक काही विधी आहेत, ते करणं गरजेचं आहे. एकदा केलं म्हणजे झालं असं नाहीये. तर उपाय काय आहे? सगळ्यात महत्वाचा उपाय सांगितला जातो की वर्षातून जे तुमची जी तिथी आहे, जे तुमच्या घरामध्ये ज्यांची मृत्यू झालेली आहे, त्यांच्या तिथीला तुम्ही घरी विधिवत ब्राह्मणांना बोलवून, गुरुजींना बोलवून त्यांचं पिंडदान, श्राद्ध, तर्पण आदी केलं पाहिजे. हा पहिला उपाय. पितृपक्षामध्ये तुम्हाला ज्ञात असतील, अज्ञात असतील, काही अडचण नाही. सर्व पितृ अमावस्येला किंवा जे योग्य गुरुजी आहे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपल्याला पिंडदान आधी केले गेले पाहिजे. हा मुख्य उपाय. नंतर की महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर सारखे जे क्षेत्र आहे, नाशिक आहे, अशा ठिकाणी आपण नारायण बली विधी करणं गरजेचं आहे. बरेच लोक हा विधी करून आलेले आहेत आणि हा विधी करून आल्यानंतर सुद्धा त्यांना त्याचं फळ मिळालेलं नाहीये. तर मागचं रिझन काय? त्याला बघा, तुम्ही जेव्हा एखाद्या तीर्थक्षेत्रावरती जातात, एखाद्या तीर्थाचं नाव असतं, एखादी विधी तिथे केली जाते, त्यावेळी तिथे येणारा जो जनसमूह आहे हा खूप जास्त असतो. आणि अशा वेळी त्या ठिकाणी असलेले जे पुजारी आहेत, त्या ठिकाणी असणारे जे विद्वान आहेत, गुरुजी आहेत, त्यांना किती लोकांना फेस करायचा आहे. असलेला वेळेचा अभाव आणि आपला वेळ, या सगळ्या गोष्टींचा तारतम्य बघून त्यांना विधी करावा लागतो. म्हणून कधी पण करताना योग्य गुरुजींशी आपण परामर्श केला पाहिजे, योग्य मुहूर्त काढून घेतलं पाहिजे आणि शांत चित्ताने, सन्मानाने, एकांतात विधिवत जे गुरुजी सांगतील त्यानुसार ही विधी पूर्ण करावा. बऱ्याच लोकांची इच्छा असते की हा विधी आपण प्रायव्हेट करावा आणि तो विधी तसाही आपण करू शकतो. जेव्हा तुम्ही एक व्यावहारिक दृष्ट्या या गोष्टी बघतात ना, त्यावेळी तुम्हाला त्याचे रिझल्ट नाही भेटत. आणि म्हणून व्यवस्थित तुम्ही जे गुरुजींनी सांगितलेलं आहे ते तुम्ही साहित्य त्यांना अवेलेबल करून द्या आणि त्यांची जी दक्षिणा आहे ती त्यांना द्या आणि व्यवस्थितरित्या त्यांच्याकडून, त्यांच्या मार्गदर्शनाने ही विधी करून घ्या. कारण की जेव्हा करणाराची मानसिकता ही चांगली असेल, तुम्ही जर कधी एक फक्त व्यवसायाच्या दृष्टिकोनाकडून त्यांच्याकडे बघणार तर त्या गोष्टीचं तुम्हाला फल नाही मिळणार. म्हणून तुम्ही व्यवस्थित हे ज्ञान समजून घ्या. त्या गुरुजींना व्यवस्थित विचारून, जे काही योग आहेत, व्यतिपात योग असतील, दर महिन्याला संक्रांत असते, ह्या संक्रांतीच्या वेळी तुम्ही पण हा विधी करू शकता आणि विशिष्ट याचे मुहूर्त असतात, ते त्या गुरुजींना विचारून आपण करू शकतात. आणि हे केल्यानंतर, नारायण बली विधी झाल्यानंतर उदक शांती करण्याचं पण विधान आहे, पण हे ज्याचे त्याने आपल्या आपल्या आर्थिक स्थितीनुसार केले गेले पाहिजे. नंतर पुढची विधी काय आहे तर त्रिपिंडी श्राद्ध. भारतामध्ये अनेक असे क्षेत्र आहेत की त्या ठिकाणी ह्या विधी केल्या जातात आणि प्रत्येक जागेचं स्थान महात्म्य वेगळं आहे की इथेच केल्यावरती असंच होईल असं मी कोणतंही प्रतिपादन करत नाहीये. प्रत्येक क्षेत्राचं अनन्यसाधारण महत्व आहे, त्याचं महत्व वेगळं असतं. पण आणि अनेक ठिकाणी त्याची विधी पण वेगवेगळी असते. प्रांत असेल, राज्य असतील,
यानुसार एका वेगवेगळी, कोणी वैदिक असतं, कोणी ऋग्वेदींची पद्धत वेगळी असते, काही लोकांची यजुर्वेदी असतं, हे काही पौराणिक असतात. सो ही विधी जरी वेगवेगळी असली, माध्यम जरी आणि ठिकाण जरी वेगळं असलं, परंतु लक्ष मात्र एक आहे, ते म्हणजे पितृशांती. म्हणून ह्या विधी आपण व्यवस्थितरित्या केल्या गेल्या पाहिजे. दुसरा विषय असा की त्रिपिंडी श्राद्ध हे खूप शुद्ध आणि सात्विक क्रिया आहे आणि खूप त्याचा अनुभव बऱ्याच लोकांना आहे. यामध्ये इतकंच असतं की ब्रह्मा, विष्णू, रुद्र या तिघी कलशावरती योग्य पद्धतीने त्यांची स्थापना करून त्यांच्यासाठी पिंडदान केलं जातं. जे कोणी आपल्या घरामध्ये अतृप्त असतील, जे काही अतृप्त पित्र असतील, त्यांच्या शांतीसाठी ही विधी केली जाते. बरेच त्याला कारणं आहेत, बरेच त्याला लक्षणं आहेत, परिणाम आहेत. तर हा विषय आपण त्या दिवशी घेतलाच होता. आणि विधिवत जेव्हा तुम्ही गुरुजींकडे जाणार, गुरुजी तुम्हाला सखोल माहिती याची दिली जाते. तर ही त्रिपिंडी श्राद्ध आपण केलं गेलं पाहिजे. दुसरा विषय असा की यासाठी अनेक क्षेत्र सुद्धा आहे. जसं बद्रिकाश्रम, बद्रीनाथ येथे कपालमोचन तीर्थ जे खूप फेमस आहे, अशा ठिकाणी पिंडदान आधी करणं गरजेचं आहे. नंतर ते येतं विश्वनाथ भगवान म्हणजे काशी विश्वेश्वराच्या ठिकाणी काशीला श्राद्ध करणं. नंतर गया या ठिकाणी श्राद्ध करावं लागतं, त्या ठिकाणी पण ही विधी होतात. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे दत्त संप्रदायामध्ये आहेत, आपल्यासाठी दत्त संप्रदायातील लोकांसाठी राजधानी म्हणजे नृसिंहवाडी, नरसोबाची वाडी. दत्तक महाराजांच्या सानिध्यामध्ये जर कधी तुम्ही ही विधी केलात तरी देखील तुम्हाला त्याचं फल उत्तम मिळतं. म्हणून तुम्ही ती विधी तिथेही करू शकता. अनेक लोकांना नाशिक जवळ आहे, तर तुम्ही त्या ठिकाणीही करू शकता. हे प्रत्येकाने आपापल्या स्थान महात्म्य जाणून आपण ते केली गेली पाहिजे. आणि नारायण बली तर त्र्यंबकेश्वर सारखं इतकं पुण्यपावन क्षेत्र असल्याने या ठिकाणी या विधीचं विशेष महत्व आहे. आणि कित्येक वर्षाच्या परंपरा असणाऱ्या गुरुजींना हे माहिती आहे. म्हणून आपण जर कधी तिथे केलं, समजून केलं, व्यवस्थितरित्या केलं, शांततेने केलं, तर त्याचे रिझल्ट तुम्हाला नक्की मिळतात. नंतर पिठापूर दत्तक्षेत्रामधलं परमपावन क्षेत्र आहे, त्याला पादगया म्हणतात. तर ह्या पादगयाच्या ठिकाणी तुम्ही योग्य ते मुहूर्त काढून, आता 15 दिवस खूप फेमस असतात पितृपक्षामध्ये, या ठिकाणी गर्दी, खूप यात्रा, लोकांची धावपळ असलेले, गुरुजींना साहित्यांची, वेळाचा अभाव, त्यांच्या मागे या सगळ्या गोष्टी. तर आपण शांत चित्ताने एक योग्य मुहूर्त काढून त्यावेळेला आपण ही विधी केली गेली पाहिजे. नंतर हरिद्वार मध्ये एक क्षेत्र आहे, नारायणशिला त्याला म्हणतात. त्या ठिकाणी एक प्रेतशिला आहे. या दोन्ही नारायणशिलाच्या सानिध्य, नारायणशिला आणि प्रेतशिला या दोघींच्या ठिकाणी क्षेत्र आहे, त्या ठिकाणी सुद्धा त्रिपिंडी श्राद्ध केलं जातं. ती विधी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने होते. जसे आपले महाराष्ट्रामध्ये होते सेम तिथे काही प्रकार वेगळा असतो. तर या जे तुम्हाला पॉसिबल आहे त्या ठिकाणी तुम्ही ही विधी करू शकता. त्यानंतर पिठापूरला सुद्धा ही गरजेची आहे विधी, त्या ठिकाणी पण ही केली जाते. अनेक लोकांचं म्हणणं असतं की आमच्याकडे इतकी आर्थिक स्थिती नाहीये. तर मी त्या सगळ्या लोकांना सांगू शकेल. बरेच लोक म्हणतात की आज बरेच के आहे की गायला विशिष्ट अन्न दिलं, काही केलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मुक्ती होणार, तुम्ही एखादी तोडगा केला की तुम्ही मुक्त होणार. ह्या गोष्टी योग्य आहेत, मी त्या गोष्टीला नकार देणार नाही. परंतु समजून घ्या की आज छोट्यातल्या छोट्या व्यक्तीपर्यंत तुम्ही हे उपाय कशावरती बघतायत की तुम्ही गायला खाऊ घातलं तर तुम्हाला बरं वाटेल. तर तो अँड्रॉइड मोबाईल घेण्यासाठी, रिचार्ज करण्यासाठी, युट्यूब बघण्यासाठी प्रत्येकाकडे पैसे आहेत. सगळ्या गोष्टीसाठी पैसे असतात. कोणी टीव्ही घेताय, फ्रीज घेताय, लॅपटॉप घेताय, मोबाईल घेताय, आयफोन घेताय, गाडी घेताय, घर बांधताय, बंगला बांधताय, आणि ते केलं पाहिजे. ह्या गोष्टीचा विरोध नाही, पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही मधला शॉर्टकट वापरावं की एवढं केलं म्हणजे झालं. नाही, गुरुचरित्र पारायण आदी आहे हे त्यांच्या ठिकाणी ठीक आहे, तो त्रास त्याच्याने सौम्य होईल. पण हे जे मूळ मार्ग आहे या मार्गानुसार आपण केलं गेलं पाहिजे. जेव्हा तुम्ही एखाद्या विद्वानांना
तुमच्या कुळामध्ये काय श्राप आहे, काय दोष आहे, हे तुम्हाला बघून प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. सर्वांसाठी एकच उपाय नसतोय. काहींना स्त्री शाप असतोय, त्यासाठी वेगळे उपाय आहे. काहींना सर्पशाप आहे, त्यासाठी वेगळे उपाय आहेत, त्यासाठी वेगळ्या विधी आहेत. काही लोकांच्या त्यामध्ये संततीला प्रचंड बाधा असतो, प्रेत शाप असतो. काशीमध्ये प्रेत मोचन तीर्थ आहे, त्या ठिकाणी विधी असते. त्यानंतर अनेक ठिकाणी घरामध्ये चुकीचे व्यवहार केले असतात. घराण्यामध्ये जमिनीचे व्यवहार असतील, स्त्रीची हत्या झालेली असते, कोणाचा अपघात झालेला असतो, त्यासाठी वेगळी विधी आहे. तो तुम्ही कोणता विधी कुठं केला गेला पाहिजे हे प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार आणि त्याच्या असलेल्या समस्यावरती डिपेंड असतं. यासाठी तुम्ही योग्य व्यक्तीचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर अनेक लोक म्हणतात की आम्हाला कोणता उपाय असा सांगा की जेणेकरून आमची आर्थिक स्थिती तितकी नाहीये, पण आम्ही त्यातून आम्हाला लवकर मोकळा मार्ग निघू शकेल. तुम्ही त्यासाठी सगळ्यांसाठी हा गोष्ट सांगतो की महाराष्ट्राला लागूनच मध्य प्रदेश आणि गुजरात आहे आणि या ठिकाणी पतित पावनी मा नर्मदा हिचं आपल्याला सानिध्य लाभतं. आणि माता नर्मदेला म्हटलं जातं की समस्त जीव जंतु तंतु भुक्ती मुक्तीदायकम. तर अशा पतित पावनी मा नर्मदेच्या किनाऱ्यावरती तुम्ही ही जी काही विधी आहे तुम्ही तिथे पण करू शकता. गुजरात असेल, वेगवेगळे नर्मदेच्या ठिकाणी क्षेत्र आहेत, त्या ठिकाणी पण ही विधी करू शकता. आणि जर कधी तुमच्याकडे विधी करण्या इतका आर्थिक स्थिती तुमची नसेल किंवा तुम्ही करू इच्छिता पण तुमच्याकडून अजून ते योग बनत नाहीये, यासाठी हा उपाय आहे. की असं नाही की हा उपाय केला म्हणजे तुमचे सर्व पित्र मोक्षास गेले. आपली तेवढी आध्यात्मिक शक्ती नाहीये की आपल्याकडे तितकं पुण्य नाहीये. तो जीव का अडकलेला आहे की त्याचे कर्म कुठेतरी आहे आणि त्याला मुक्ती देण्यासाठी जी आपली जी साधना लागते. बरेच आपण गुरुचरित्र आदी ग्रंथामध्ये वाचतो की एखादी प्रेत शाप लागलेला व्यक्ती, त्याच्यावरती एखाद्या संतांनी पाणी शिंपडलं किंवा काही केलं, दत्त संप्रदायामध्ये आपण बघत असतो. ही त्यांची तेवढी साधना होती, आपली तितकी साधना नाहीये. आपण स्वतः मुक्त होऊ शकत नाही, दुसऱ्याला काय मुक्त करणार आहे. सो यासाठी आपण फक्त उपाय करू शकतो. तो उपाय म्हणजे असा की कोणत्या पण अमावस्येला, कोणत्याही अमावस्येला मा नर्मदेचं स्नान करणं अत्यंत शुभ आहे. त्याची एक विशिष्ट विधी असते, ते तुम्ही जो जाणकार असतो त्याच्याकडून समजून घेऊन विधिवत तुम्ही स्नान करावं, पित्रांचं स्मरण करावं आणि मैयाला आशीर्वाद मागावा की जगदंबा आमच्या कुळामध्ये हा जो काही दोष आहे त्यातून मुक्तीसाठी आम्हाला तू मार्ग दाखव. निश्चितच पित्र आणि मा नर्मदा भगवती तुम्हाला मार्ग दाखवते आणि तुमचा मार्ग पुढे श्रेयस्कर होतो. हा छोटा उपाय. त्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की अजून असा कोणता उपाय आहे. मी त्यासाठी नक्की एक उपाय सांगत असतो की आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये पंचायतन पूजन सांगितलं जातं. म्हणजे शालिग्राम पूजन असेल, सोनभद्रशिला असेल, नर्मदेश्वर शिवलिंग असेल आणि देवी शिला असेल, ह्या आणि स्फटिक म्हणजे सूर्यशिला, हे पंचायतन पूजन आपल्या धर्मामध्ये सांगितलं जातं. त्यापैकी शालिग्रामचं पूजन हे अत्यंत शुभ आणि पुण्यपावन आहे. फक्त इतकंच आहे की शालिग्राम अत्यंत शुभ आणि पवित्र असा विग्रह आहे. त्यांना साक्षात जसं नर्मदेश्वर साक्षात शिव आहे, तसे शालिग्राम हा साक्षात भगवान स्वयंभू श्रीहरी विष्णू आहेत. म्हणून त्यांचं पावित्र्य पाळून त्याची स्थापना आपल्या घरामध्ये करणं गरजेचं आहे. यामध्ये विद्वानांचा, ज्येष्ठ गुरुजींचा सल्ला अत्यंत आवश्यक आहे. शालिग्रामाचं नित्य पूजन, ज्या घरामध्ये शालिग्राम असेल अशा घरातल्या व्यक्तींनी, शालिग्रामाची वेगळी पद्धत असते, शालिग्राम आहे की नाही जो यातला जाणकार आहे त्याचं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. आणि ह्यामध्ये मी उपाय सांगतो जो मी करून बघितलेला आहे की शालिग्रामावरती विष्णू सहस्त्र नामावलीने एक तुळशीपत्र, आज आपण फ्लॅटमध्ये असतो, इतकं आपल्याकडे अवेलेबल राहत नाही, तर तुम्ही 1000 चांगले तुळशीचे मणी मागवू शकता. पंढरपूर सारख्या क्षेत्री, आपल्यासाठी जवळ आळंदी सारखं क्षेत्र आहे, चांगलं पुण्यपावन जे काही विष्णू क्षेत्र आहे किंवा जे चांगले वैष्णव संप्रदायामध्ये आहे ते आपल्याला अवेलेबल करून देतात. तर तुळशी मणी, तुळशीच्या ज्या काही मणी आहेत 1000 तुम्ही अवेलेबल करावे आणि भगवान श्रीहरी विष्णूंचं त्यावरती तुळशीपत्र, गंगाजल आदी शुद्धी करून
ते जे काही मणी आहे तुळशीचे ते शालिग्राम भगवानांना तुम्ही अर्पण करावे. रोज एक मणी तेच मणी तुम्ही वापरू शकता, कारण की शास्त्र प्रमाण आहे की तुळशीचं पत्र, बेलपत्र, कमळ यांना तुम्ही पुन्हा वापरू शकता. आणि तुळशी तर पतित पावनी आहे, तर यावरती तर मी जास्त बोलणार नाही. तर ते जे मणी आहेत ते तुम्हाला सहज अवेलेबल होतात. त्याने नित्य तुम्हाला कमीत कमी 1 वर्ष तरी विष्णू सहस्त्रनामावलीने त्या शालिग्रामवरती अर्चन करायचं आहे. जेव्हा तुमचं 1 वर्ष हे पितृपक्ष तो पुढचा पितृपक्ष तुमचं नित्य त्याचं अर्चन होत असेल, योग्यरित्या तुमचं होत असेल, किंवा नाही काहीच तुम्हाला इतका वेळ नसेल, तर कमीत कमी एकादशीच्या दिवशी तरी भगवान श्रीहरींचं अर्चन हे जर कधी तुम्ही 1 वर्ष केलं आणि 1 वर्षानंतर ती जी काही माळा आहे ती कुठल्या पण चांगल्या भगवान पांडुरंगाच्या मंदिरामध्ये किंवा विष्णूंच्या मंदिरामध्ये अर्पण करून द्यायची. ह्या उपायाने तुमची परिस्थिती अशी होईल की तुम्ही अन्य उपाय करू शकाल. हा एक चांगला उपाय आहे. फक्त मी तुम्हाला सांगतो की योग्य ते याची काळजी घ्या. त्या शालिग्राम भगवानची मर्यादा असते, त्यांचं पावित्र्य असतं, ते पाळूनच आपण पुढे गेलं पाहिजे. आणि यामध्ये अनेक वादविवाद करणारे काही अनेक व्यक्ती असतील, अनेक लोकांना भाषेचा प्रॉब्लेम वाटतो. तर मी या सगळ्यांना एक सांगू शकतो की आज तुम्ही विवाद करण्यापेक्षा किंवा प्रमाण मागण्यापेक्षा किंवा क्रॉस एखाद्या व्यक्तीला जाण्यापेक्षा तुम्ही त्या गोष्टीचा गाभा घ्या. आणि मी ह्या लोकांसाठी हा व्हिडिओ नाहीच आहे. हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे जो व्यक्ती गांजलेला आहे, ज्यांच्या घरामध्ये वादविवाद आहे, ज्यांना पैशाच्या अडचणी आहे, ज्यांना संतती नाही होत आहे, ज्यांचे लग्न नाही होते, जे सर्व विधी करून थकले आहेत, अशांसाठी आहे. म्हणून तुम्ही सन्मान करा. अशा जे काही व्यक्ती विद्वान असतील, ब्राह्मण असतील, त्यांना घरी बोलवा, विधिवत तर्पण आधी करा आणि त्यानंतरच तुम्हाला त्याचं योग्य फळ भेटेल. तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. असंच तुमचं साथ माझ्यासोबत अखंड ठेवा. श्री मात्रे नमः. जय श्री कृष्ण.